चिअर्स. चला, फायनली माहेरच्या चहाची कबर खोदून तयार झालेली आहे. आता चहाचे नवीन मसाले इन्स्पेक्शन साठी फूड डिपार्टमेंट वाले घेऊन गेले की सगळीकडे ब्रेकिंग न्यूज. माहेरच्या चहाची मालकीण रत्नमाला मोहिते यांना अटक. मसाल्यांच्या आड अंमली पदार्थांचा धंदा केल्याचा संशय, पोलिसांनी घेतले ताब्यात. येस. आणि त्यानंतर आठवड्याभरातच पुढची न्यूज. रत्नमाला मोहितेच्या अनुपस्थितीत माहेरच्या चहाची सगळी जबाबदारी आदित्य मोहितेच्या खांद्यावर. माहेरचा चहाचा उत्तराधिकारी आदित्य मोहिते. ऐकायला जाम भारी वाटते ना. कसलं सॉलिड भारी वाटतंय तुम्हाला सांगू. फायनली इतक्या वर्षांची हुजरेगिरी संपणार आहे आपली आणि आपल्याला हवं ते मिळणार आहे. हा वनवास संपणार आहे आपला एकदाचा. बरं आकांक्षा, मी काय म्हणतो, आणि त्यानंतरची हेडलाईन, अंमली पदार्थांच्या धंद्यात रत्नमाला मोहितेंच्या दीराचाही सहभाग. पुढील इन्क्वायरीसाठी सुदर्शन मोहितेंना अटक. कुठे ठेवली मी? देव जाणे कुठे एवढी ठेवली. कुठे ठेवली ना काही कळतच नाही. काकू, हो काय शोधताय? नाही, कसं आहे ना, माणसाने त्याचा मेंदू इतकाही जपून ठेवू नये की सकाळी शोधूनही सापडणार नाही. झालं. तुमच्या या असल्या फालतू प्रश्नांची उत्तर द्यायला अजिबात वेळ नाहीये माझ्याकडे. हो का? काल वाटलं होतं मी घरीच विसरले असेल. घरी बघते तर इथेही कुठे नाहीये. अरे देवा, कुठे ठेवली मी काय माहिती. थांबा काकू, मी देतो तुम्हाला चावी. मला नकोय तुमची चावी. मी शोधतेय, माझी सापडेल मला. हो, माझी नाहीच आहे, ही तुमचीच चावी आहे. घ्या, माझ्याकडे होती. काय? तुम्ही मुद्दाम काल दोन्ही चाव्या तुमच्याकडे ठेवल्यात ना? नाही 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 नाही, पर्पजली नाही, म्हणजे चुकून ठेवली गेली. एक चावी माझीवाली ह्या खिशात आणि तुमची दुसरी चावी ह्या खिशात ठेवली गेली. हे तुम्ही कसं मंदिरात इकडून आलात, आई तिकडून आली, चुकून तसंच माझी चावी ह्या खिशात ठेवली गेली आणि तुमची चावी ह्या खिशात ठेवली. आधी सांगता येत नाही का मग माझी चावी तुमच्याकडे आहे म्हणून? तुमच्यामुळे आज मला ऑफिसला जायला उशीर होणार. काकू, बिझी होतो, एक्सरसाइज करतोय. काय करणार हो तुम्ही वर्कआउट करून? पालीला तर तुम्ही घाबरता. एवढी बॉडी बनवून दाखवणार कोणाला? हो काकू, उशीर होतोय ना, निघा ना मग. जातेच आहे. तसंही मान्सून स्पेशल मसाल्यांचं इन्स्पेक्शन करायला माणसं येणार आहेत आज ऑफिसमध्ये. नेमकं मला तुमच्यामुळे उशीर होणार आहे. अरे वा, मॉन्सून मसाले लॉन्च करतोय का आपण? नाही, मला वाटलं मी बाहेर पडल्यावर माझ्या आयडिया सुद्धा स्क्रॅप केल्या असतील. गुड, ऑल द बेस्ट. थँक्यू. आता माझा इंटरव्ह्यू घेऊन झाला असेल तर निघू का मी? मॉन्सून संपायच्या आत निघाला तर बरं होईल. काय माणूस आहे हा. चावी ठेवलीत ना नीट? काकू, काकू ऐक. नमस्कार. या या.
माहेरच्या चहामध्ये येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत आम्ही गुळाचा खडा आणि पाणी देऊन करतो. नेहा, येस मॅम. वा वा, हे असं संस्कृती जपणारं स्वागत फक्त माहेरच्या चहामध्येच होऊ शकतं. खरंच खरंच मॅडम, खूप खूप बरं वाटलं. अहो, संस्कृती आणि परंपरा जपणं ही तर माहेरच्या चहाची ओळख आहे. त्यावरती तर हा एवढा मोठा डोलारा उभा आहे. घ्या. घेतलं सगळ्यांनी? हो हो. या. वाह, खरं तर आम्ही ना इथे फक्त माहेरचा चहाच प्यायला आलोय. तुम्हाला सांगतो मॅडम, ही अशी टेस्ट कुठेच नाही हो. खरंय. आणि जो येतो तो या माहेरच्या चहाचं तोंड भरून कौतुक करतोय. चला निघतो आम्ही. अहो, असं काय करतायत? तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग युनिट दाखवते ना. या. अहो कशाला? अहो आम्हाला माहिती आहे तुमच्या मालाची क्वालिटी A1च असणार. त्याचं काय इन्स्पेक्शन करायचं, राहू द्या. हो ना. असं कसं? आय मीन असं कसं चालेल ना? काय ना, एकदा का तुमच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाला की आम्ही आमच्या प्रोडक्शनचं काम जोमानं सुरू करायला मोकळे. हो ना काकी? हो, खरं तर बरोबर आहे सानियाचं. नाही म्हणजे तुम्ही खरंच प्लीज निदान फॉर्मॅलिटी म्हणून इन्स्पेक्शन करा. आणि तुमच्या क्रायटेरियामध्ये जर आमच्याकडून काही काम होत नसेल तर तसंही आम्हाला सांगा. ओके. हे बघा, आता तुम्ही फोर्स करताय ना म्हणून बघतो. नाहीतर खरं तर आम्ही 4 सॅम्पल घेऊन निघून जाणार होतो. पण मॅडम, तुम्हाला खरं सांगू का, आम्ही ना इथे फक्त आणि फक्त माहेरचा चहाच प्यायला आलो होतो. या. ओके. या. हे बघा, हे आमचं स्पेशल युनिट. इथे आम्ही मान्सून स्पेशल चहाचा मसाला हा इथे बनलाय. म्हणजे आम्ही ना वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे वेगवेगळे मसाले बनवायचा प्रयत्न करतोय. आता जसं बघा, पावसाळ्यात कसं सर्दी खोकला होतो माणसांना, तर अशा वेळेला मसाल्यामध्ये अश्वगंधा किंवा तुळस वगैरे घातलेला मसाला आम्ही बनवतो चहासाठीचा. आता हिवाळ्यात आम्ही आणखीन एक मसाला इंट्रोड्यूस करणार आहोत. म्हणजे हिवाळ्यात कसं लोकांना श्वसनाचे विकार होतात किंवा वयोवृद्ध माणसांना सुद्धा वाताचा त्रास होतो, तेव्हा त्यावरती ज्या काही औषधी वनस्पती असतील त्या वापरून केलेला मसाला असेल. असं दर वेळेला प्रत्येक ऋतूप्रमाणे नवीन मसाला इंट्रोड्यूस करायचा असा आमचा मानस आहे. तुमच्या बिझनेसला तुम्ही परंपरेची जोड दिली ना, ती आम्हाला खूप आवडली. आणि हे खूप युनिक आहे. बाकी सगळं उत्तमच आहे. आणि मला ना तुमच्या प्रोडक्ट्सचे 4 सॅम्पल द्या, लॅबमध्ये पाठवायला. ठीक. शिंदे, कदम, सॅम्पल कलेक्ट करा. हे तुमच्या माहेरच्या चहामुळे बऱ्याच लोकांना रोजगार मिळाला असेल, नाही? हो हो, 100हून अधिक वर्कर्स आहेत आमच्याकडे. त्यांच्या जोरावरती हा डोलारा उभा आहे. मला नाही आठवत मी एखाद्याला कामावरून काढलं असेल किंवा कोणी स्वतःहून आमच्या माहेरच्या चहामधनं निघून गेलं असेल. अशी वर्षानुवर्ष विश्वासाची प्रामाणिक माणसं आहेत आमची. पण एवढा विश्वास आहे तर मग हा कॅमेरा का लावला इथे? हा कॅमेरा अहो बाहेरच्यांसाठी आहे, आतल्यांसाठी नाहीये. ओके. मग आम्ही निघू आता. आणि हो, ते रिपोर्ट्स तुम्हाला उद्या मिळतील. हो, काही हरकत नाही. धन्यवाद. धन्यवाद. या.
हे इन्स्पेक्शन आहे ना एकदाच नीट पार पडू दे आता आणि ना लवकर बातमी बाहेर पडू दे. कधी कधी एकदा तिची नाचक्की होते असं झालंय मला. आकांक्षा, पेशन्स ठेव. तुझ्या या अशा आतताई स्वभावामुळे ना कित्येकदा तोंडावर पडलोय. म्हणून मी काही काम करत नाही आणि केलं ना तर त्यात तुला इन करत नाही. हो गप्प बसा तुम्ही. नाही नाही, एक संधी सोडू नका मला बोलायची तुम्ही. आला फोन आला. बघा हा बोल सानिया. बाबा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलंय? या युनिट मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेत. आता त्यांना मी दिसणार आहे आणि मी अडकणार आहे. बाबा तुम्ही काहीही करा आणि आत्ताच्या आत्ता ते टेस्टिंग थांबवा. हे बघ, टेस्टिंग थांबवायची काही गरज नाहीये. म्हणजे मी अडकू? सानिया, तू अजिबात अडकणार नाहीयेस. मी ऑलरेडी सीसीटीव्ही फुटेज डिलीट करायला सांगितलंय, सो डोंट वरी. डिलीट करायला सांगितली पण थँक गॉड बाबा. तुम्ही ना ग्रेट आहात. पण एवढं सगळं तुम्ही मॅनेज कसं केलं? काय माहेरच्या चहाच्या अभेद्य गडाला खिंडार पाडायचं म्हणजे 4-5 आतले सैनिक फितवावेच लागतात ग. मी माहेरचा चहा मधले 10% लोक छोट्या मोठ्या कामासाठी आधीच फितवून ठेवलेले होते. रत्नमालाने ना हाताखालच्या लोकांना कुटुंबासारखं जपलंय. नाहीतर 100% लोकांना फितवून तिला बाजूला करून कधीच मी मालक झालो असतो. तू काळजी करू नकोस. आता फक्त उद्याची वाट बघ. एकदा का लॅब रिपोर्ट्स आले की माहेरचा चहाचा गड कोसळलाच म्हणून समज. सॉरी मॅडम, मला उशीर झाला. खरं तर इन्स्पेक्शनला मी असायला हवं होतं. ठीक आहे ग कावेरी. आदित्य होता बरोबर माझ्या, बच्चूही होता. बाकी कसं झालं इन्स्पेक्शन? खूप छान झालं. काय रे बच्चू? हो, मी म्हणालो ना तुला की आपला चहा प्यायला ना की लगेच आपल्याला अप्रूव्हल मिळतं. आपल्या चहाची टेस्टच अशी आहे ना की भल्या भल्यांचे नकार होकारात बदलतात. मी तर म्हणतो ना आपण जाहिरात करायला हवी. एक मुलगा एका मुलीला प्रपोज करतो, ती मुलगी त्याला नकार देते आणि मग तो मुलगा त्या मुलीला माहेरचा चहा देतो आणि ती मुलगी लगेच त्याला होकार देते. इतका भारी आहे आपला चहा. काय रे बच्चू, तू आणि तुझे विनोद. पण आज राज असायला हवा होता इथे. तुला माहितीये कावेरी, हा मान्सून मसाला ही खरी राजची कल्पना आहे. काय आहे ना, कुठल्याही आईला स्वतःचं कर्तृत्व सांगण्यापेक्षा आपल्या मुलाचं कर्तृत्व जगासमोर सांगण्यात ना जास्त समाधान मिळतं. आज माझा राज असता तर मला खरंच खूप समाधान मिळालं असतं. मॅडम तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. त्यांनी मला ऑल द बेस्ट दिलाय, सो त्यांच्या सदिच्छा आपल्या बरोबर आहेतच. बघ, ताई मान्सून आलाय आणि आपले मान्सून मसाले पण रेडी आहेत. होऊन जाऊन दे लॉन्च. काय काय कटकट आहे ना. छत्रीला पण ह्या आत्ताच मोडायचं होतं. अहो माझी छत्री. जाऊ द्या हो, तुटली आहे ती. चहा घ्या. बाहेर छान पाऊस पडतोय, छान भिजून आलात. गरमागरम चहा प्या आणि कसा झाला ते सांगा.
बापरे, तुम्ही चहा बनवलाय? नाही, इथे एक भूत आलं होतं चहा बनवायला. प्या प्या, कसं झालंय ते सांगा. काय, कसं झालंय? झालंय की नाही माहेरच्या चहापेक्षा बेस्ट? हो, छान झालाय चहा. मला आधी तरी सांगायचं ना, तुम्हाला इतका छान चहा बनवता येतो ते. उद्यापासून ना सकाळचा चहा तुम्हीच करत जा. डन, चालेल. या. हा काय चहा आहे? काकू, खोटं कौतुक का करताय माझं? अहो, आमच्यात की नाही एखाद्याच्या पहिल्याच अटेम्प्टला असं कोणाला दुखवत नाहीत. प्रोत्साहन देतात, त्यांचं कौतुक करतात. तसं नाही केलं ना तर मग कोणी पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत नाही. हे आमच्यात म्हणजे नक्की कोणात हो? कोण आहेत नक्की? चिडू नका हो, चिडताय कशाला? तुमचं मन दुखावू नये म्हणून म्हणाले मी. हो ना, ठीक आहे. उद्यापासून चहा मीच बनवणार आणि तुम्ही प्यायचा. अजिबात नाही हा. मी ते आज पुरतं तुम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी म्हणाले होते. जरा ना दुपारच्या वेळेत चहा बनवण्याची नीट प्रॅक्टिस करत जा. जेव्हा तुम्हाला जरा बरा चहा बनवता येईल ना, तेव्हा तुम्ही सकाळचा चहा बनवा. नाही 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 काकू, आता चहा मीच बनवणार, तुम्हाला प्यावा लागेल. आणि काकू, दिलेला शब्द मोडायचा नाहीये काकू. हे तुम्ही म्हणजे ना कमाल आहात, कमाल. सिरियसली, हे समोरच्याचं मन दुखावलं जाऊ नये म्हणून इतका वाईट चहा कोण पितं? गॉड नोज तुम्ही कुठल्या मातीच्या बनलात. संस्कृती आणि परंपरेच्या. बोललात. तुम्ही पण त्याच मातीचे बनल्यात. फक्त तुम्हाला आकार देताना ना इगो आडवा येतो तुमचा, आणि मग असे गाल फुगवून बसता. त्यामुळे ना तुम्ही ओबड-धोबड कच्चा माठ आहात. हो काकू, मला माठ म्हणालात तुम्ही? नाही हो, माठ नाही, मग कच्चा माठ. आमच्याकडे ना कच्च्या माठाला सुद्धा उत्तम चहा बनवता येतो. हा, नाही ठीक आहे, चालेल. एक दिवस तुम्हाला असा चहा बनवून दाखवतो ना की माहेरच्या चहाचे मॉन्सून मसाले सुद्धा फिके पडतील. हा, हॅलो. हॅलो. व्हॉट? नाही, डोंट वरी, मी बघतो. इन्फॉर्म केल्याबद्दल थँक्स. काय झालं? फूड टेस्टिंग डिपार्टमेंटमध्ये एक ओळखीचा माणूस आहे, त्याचाच कॉल होता. त्याचं असं म्हणणं आहे की टेस्टिंगमध्ये माहेरच्या चहाच्या मॉन्सून मसाल्यामध्ये अंमली पदार्थाचं पर्सेंटेज आढळले. काय? पुन्हा एकदा टेस्टिंग केलं जाऊ शकतं आणि प्रकरण अंमली पदार्थाचं असल्यामुळे पोलिसात कंप्लेंट केली जाऊ शकते आणि इन्क्वायरीसाठी कदाचित आईला अरेस्ट होऊ शकते. पण मग आपल्याला काहीतरी करायला हवं. आपल्याला नाही, तुम्हाला. कारण माहेरच्या चहाचा आणि माझा काहीच संबंध नाही. असं कसं म्हणू शकता तुम्ही? आई आहेत त्या तुमच्या. हो, पण रिलेशन जपण्याच्या नावाखाली घरात साप पाळले ना की अशी संकट येतातच, हे तिला कळायला हवं. आणि या निमित्ताने तिला नक्कीच कळेल.